नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामार्फत चौकीदार पदासाठी परीक्षेसाठी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे पेपर कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत होणार आहे, कशा प्रकारचे होणार आहे, प्रकल्पानुसार की कशा प्रकारे किती शिफ्टमध्ये होणार आहे, सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्वात पहिल्यांदा अपडेट मी तुम्हाला देत आहे. आणि आपला आदिवासी विकास विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. वेळापत्रक सांगण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती इथे मी तुम्हाला सांगणार आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड 38 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये 2012 पासून 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि शासकीय आश्रमशाळा आहे आदिवासी विकास विभागाच्या, त्याचा स्पेशल तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये 350 पेक्षा जास्त कव्हर करण्यात आलेले आहे स्पष्टीकरणासहित. आणि दुसरं विशेष म्हणजे 2012 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. 2012 मध्ये चौकीदारची जाहिरात आली होती, त्याच्या देखील प्रश्नपत्रिका कव्हर आहे. आणि ज्या नवीन प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडींचा देखील चांगल्या प्रकारे समावेश आहे. आता जे वेळापत्रक कशा प्रकारे आलेलं आहे ते डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला इथे देतो एका मिनिटामध्ये. ठीक आहे, बघू शकता हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. आजची तारीख तुम्ही इथे बघू शकता 30 जून 2026. काय म्हटलेलं आहे, आदिवासी विकास विभागामार्फत 27/4/2026 म्हणजे तेव्हा प्रसिद्ध झालेली होती 478 जागांसाठी जाहिरात. आता ती पेपर कशा प्रकारे होणार आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. तुमचे पेपर कधीपासून होणार आहे तर 11 जुलै तुमच्याकडे आता फक्त 11 दिवस हे शिल्लक आहेत. ठीक आहे, 11 जुलै. हॉल तिकीट कधी येईल हे देखील सांगणार आहे. तर बघू शकता 11 जुलै पासून हे इथं बघू शकता वर्धा, चिमूर, भामरागड या प्रकल्पांचे पेपर 11 तारखेला होणार आहे. बघू शकता एक शिफ्ट मध्ये. त्याच्यानंतर घोडेगाव, पुसद, भंडारा 11 जुलैलाच होणार आहे. 2 शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे. अशा प्रकारे इथं तुम्ही सर्व माहिती बघू शकता. इथे प्रकल्प दिलेला आहे. आणि समजा तुम्ही 10/9 फॉर्म भरलेला आहे तर 13 जुलैला परीक्षा होणार आहे एका शिफ्ट मध्ये. अशा प्रकारे ही माहिती इथे उपलब्ध आहे. सर्व वेळापत्रक इथे तुम्ही बघून घ्या. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट कधी येणार आहे, येणार आहे हॉल तिकीट. तर परीक्षेच्या या ठिकाणी 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट येईल. म्हणजे तुमचे 3 ते 4 तारखेला तुमचे हॉल तिकीट येऊन जाणार आहे. 3-4 तारखेला हॉल तिकीट येईल. आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पहिली शिफ्ट किती असणार आहे, पहिली शिफ्ट 2 शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे. पहिल्या शिफ्ट मध्ये 8 वाजता रिपोर्टिंग टाइम असणार आहे. 9:30 वाजता क्लोज गेट होऊन जाईल. आणि सकाळी तुमचा 10 वाजता पेपर सुरू होईल. 10 वाजता पेपर सुरू होईल आणि 12 वाजता सुटेल. म्हणजे वेळेत असणार आहे 2 तासाचा. त्याच्यानंतर दुसरी शिफ्ट 1 वाजता तुम्हाला आतमध्ये घेतील. 1:30 वाजता गेट तुमचा क्लोज केला जाईल. आणि दुपारी दुपारी या ठिकाणी 3 वाजता पेपर सुरू होईल दुसऱ्या शिफ्टचा. आणि 5 वाजता पेपर संपेल. ठीक आहे, हॉल तिकीट तुमच्या परीक्षेच्या 7 दिवस अगोदर येईल. म्हणजे या ठिकाणी बघू शकता 11 तारखेला पेपर सुरू होत आहे तर 3-4 तारखेला तुमचे हॉल तिकीट येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी अपडेट आहे सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट दिली जाईल. आणि आपला जो स्पेशल आदिवासी विकास विभाग चौकीदारचा जो ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.